सुशिक्षित लोक भोंदूबाबांच्या बळी का पडतात? मानसशास्त्र काय सांगतं? हा प्रश्न खूप लोकांना पडतो. कारण बाहेरून पाहिलं तर असं वाटतं, की शिक्षण म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता. पण मानसशास्त्र सांगतं, की माणूस फक्त तर्कावर चालत नाही, तर भावना, भीती, आशा आणि मानसिक गरजा यावर जास्त चालतो. त्यामुळे शिक्षित असणं म्हणजे अशा गोष्टींपासून पूर्ण सुरक्षित असणं नाही. मानसशास्त्रात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जाते, की प्रत्येक माणूस 2 पद्धतीने विचार करतो. एक म्हणजे हळू, विचारपूर्वक आणि तर्कशुद्ध विचार. दुसरा म्हणजे पटकन, भावना आणि सवयींवर आधारित विचार. अनेक वेळा जेव्हा माणूस तणावात असतो, घाबरलेला असतो किंवा आशेच्या शोधात असतो, तेव्हा तो दुसऱ्या प्रकारच्या विचारांकडे वळतो. फसवणूक करणारे लोक नेमकं हेच करतात. ते भावनांना स्पर्श करतात आणि तर्क बाजूला पडतो. सुशिक्षित लोकही आयुष्यात अडचणींना सामोरे जातात. नोकरीचा ताण, नात्यांमधले प्रश्न, आरोग्याची भीती किंवा भविष्याबद्दल अनिश्चितता. अशा वेळी मनाला कुठेतरी आधार हवा असतो. जेव्हा कोणी बाबा किंवा गुरु तुमची समस्या मी सोडवू शकतो असं सांगतो, तेव्हा त्या व्यक्तीला आशा दिसते. आणि आशा ही खूप शक्तिशाली भावना आहे. ती माणसाला तर्कापेक्षा जास्त प्रभावित करते. मानसशास्त्रात ऑथॉरिटी इफेक्ट म्हणजे अधिकारावर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती सांगितली जाते. जर एखादी व्यक्ती स्वतःला मोठा गुरु, आध्यात्मिक नेता किंवा विशेष शक्ती असलेला म्हणून सादर करते, तर लोक आपोआप तिच्यावर विश्वास ठेवतात. अगदी शिक्षित लोकही या प्रभावाखाली येतात. कारण लहानपणापासून आपल्याला अधिकार असलेल्या व्यक्तींवर विश्वास ठेवायला शिकवलं जातं. याशिवाय बार्नम इफेक्ट नावाचा एक मानसशास्त्रीय परिणाम आहे. यात माणूस अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्या खूप सामान्य असतात, पण त्याला वाटतं की त्या फक्त त्याच्यासाठी सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही आतून खूप संवेदनशील आहात, पण बाहेरून मजबूत दिसता. अशी वाक्य जवळपास प्रत्येकाला लागू होतात. पण व्यक्तीला वाटतं की बाबा त्याला खूप खोलवर ओळखतो. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट ऐकली की ती खरी वाटायला लागते. याला इल्युजरी ट्रूथ इफेक्ट म्हणतात. जर एखाद्या बाबाबद्दल सतत चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, लोक त्याचे अनुभव सांगत राहिले, सोशल मीडियावर त्याची स्तुती झाली, तर हळूहळू त्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. काही वेळा माणूस आधीच एखाद्या बाबावर विश्वास ठेवतो आणि नंतर जरी त्याच्याबद्दल नकारात्मक माहिती मिळाली तरी तो ती मान्य करत नाही. याला ट्रू बिलीव्हर सिंड्रोम म्हणतात. एकदा विश्वास बसला की तो सोडणं कठीण जातं, कारण ती आपली ओळख बनते. यामागे आणखीन एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय घटक आहे, तो म्हणजे कॉग्निटिव्ह डिझोनन्स. जर एखाद्या व्यक्तीने खूप वेळ, पैसा आणि भावना एका बाबावर खर्च केल्या असतील, तर त्याला हे मान्य करणं कठीण जातं की तो चुकीचा होता. त्यामुळे तो उलट त्या बाबाचं समर्थन करत राहतो. कारण स्वतःची चूक मान्य करणं मानसिकदृष्ट्या त्रासदायक असतं. खूप लोकांना आयुष्यात नियंत्रण नसल्यासारखं वाटतं. गोष्टी आपल्या हातात नाहीत असं वाटलं की माणूस कुठेतरी नियंत्रण शोधतो. बोंधू बाबा तुमच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवा किंवा तुमचं नशीब बदलू शकतो असं सांगतात. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. समाजाचाही यामध्ये मोठा वाटा असतो. जर आपल्या आसपासचे लोक एखाद्या बाबावर विश्वास ठेवत असतील, तर आपणही त्याच दिशेने वळतो. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला समूहात राहायला आवडतं. समूह जे मानतो तेच योग्य वाटायला लागतं. काही संशोधनांमध्ये असंही दिसून आलं आहे, की लोक जेव्हा स्वतःला कमी समजतात, आतून असुरक्षित वाटतं, तेव्हा ते अशा व्यक्तींकडे जास्त आकर्षित होतात, जे त्यांना विशेष असल्याची भावना देतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आपल्याला माहिती देतं, पण प्रत्येक वेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा हे शिकवत नाही. अनेकदा शिक्षणात क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच विचारांची तपासणी करण्याची सवय विकसित होत नाही. त्यामुळे सुशिक्षित लोकही भावनिक परिस्थितीत चुकीचे निर्णय घेतात. काही वेळा लोकांना पटकन परिणाम हवा असतो. मेहनत, वेळ आणि संयम नको असतो. भोंदूबाबा जलद उपाय देतात, त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळतात. हे मानवी स्वभावाचं एक वास्तव आहे. शेवटी मानसशास्त्र असं सांगतं की हे सगळं अज्ञानामुळेच होतं असं नाही, तर मानवी मेंदूची रचना, भावना, सामाजिक प्रभाव आणि मानसिक गरजा यामुळे होतं. त्यामुळे कोणीही याला बळी पडू शकतो. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे थांबून विचार करणं. कोणतीही गोष्ट लगेच खरी मानू नये. दुसऱ्या व्यक्तीचं मत घ्यावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावना आणि भीती ओळखून त्यावर काम करावं. कारण जिथे भावना जास्त असतात तिथे तर्क कमी पडतो आणि तिथेच भोंदू लोकांना संधी मिळते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929
या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.